नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 13 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष नेमकं कशा प्रकारचं असेल. सर्वात पहिल्यांदा ज्यांची जन्मतारीख 13 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अगदी विशेष स्पेशल अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. बिनधास्त मनमोकळं बिनधोक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. कधी कधी यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय ज्याला आपण इगोस्टिक वगैरे असं वाटू शकेल, परंतु मुळात तो भाग नसतो. अतिशय मॉडर्न अशा प्रकारचे यांचे विचार असतात आणि राहणीमान सुद्धा साधारणतः तशाच प्रकारचं असतं. नीटनेटकं, सुव्यवस्थित, टापटीप, मॉडर्न आणि पैसे खर्च करण्याच्या बाबतीत बिनधास्त असतात. यांच्या राहणीमानावरून ते तुम्हाला थोडेसे वेगळे वाटू शकतील, परंतु मनाने खूप चांगले असतात. स्वतःचा शब्द पाळण्यामध्ये यांच्या इतका माणूस कुठला दुसरा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. म्हणजे यांनी एकदा तुम्हाला शब्द दिला तर तो कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करतील. ही यांची फार मोठी स्पेशालिटी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांचा अत्यंत मॉडर्न असतो. त्यामुळे यांच्यावर तुम्ही बोललात जरी तरी त्यांची मतं ऐकून थोडंसं तुम्हाला हबकल्यासारखं वाटेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहणीमान अतिशय नीटनेटका, टापटीप आणि ब्रँडेड कपडे घालणं वगैरे यांना पसंत येतं. बिनधास्त असतात, कधी कोणाला घाबरणार नाही, कुठल्या व्यक्तीला नाही, कुठल्या परिस्थितीला. आणि यांच्या मनात समजा एखादी गोष्ट बसली तर ते पूर्ण करता 24 तास काम करतील. म्हणजे यांचं जे समर्पणाची भावना असते ती जबरदस्त असते. आणि यांचे उपजीविकेची जी साधनं असतात ती सुद्धा सर्वसामान्याहून निराळी असतात. आणि तशाच प्रकारची उपजीविकेची साधनं यांना पसंत सुद्धा पडतात. खास करून यांचं जे इंटेलेक्ट आहे, यांचं जे बौद्धिक स्तर आहे हा अत्यंत जबरदस्त दिसून येते. त्यामुळे शाळा कॉलेजमधली शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. साधारणतः शास्त्राकडे यांचा जास्त झुकाव असतो. म्हणजे आधुनिक जे विज्ञानशास्त्र आहे त्याच्याकडे यांचा झुकाव जास्त असतो. यांची जी मानसिकता असते ती संशोधकांची असते. म्हणजे यांच्यामध्ये तुम्हाला वडिलोपार्जित आलेल्या ज्या चालीरीती आहेत किंवा भावभावनांचा खेळ तसा जास्त दिसणार नाही. या व्यक्तींचं राहणीमान नीटनेटकं असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक सुविधांचं यांना आकर्षण जबरदस्त असतं. आणि ते मिळवण्याकरता हे काहीही करू शकतील. अर्थात यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला कळू देणार नाही की यांचे जे मतं आहेत ही किती वियर्ड आहेत किंवा किती तुम्हाला विचित्र वाटेल. पण काही कालावधीनंतर ते जे बोलत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे मात्र तुम्हाला निश्चित समजून येईल. तर एकंदरीत सांगायचं झालं तर मोकळं ढाकळं बिनधास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. कुठल्याही विषयावरती यांची जी मतं असतात ही इतरांपेक्षा निराळी असतात आणि स्वतःचं वेगळेपण ते टिकवून ठरतात. यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी सुद्धा खूप चांगली असते. मात्र इथे होतं काय, एक गोष्ट चांगली असते ती म्हणजे इतरांना न होणारी कामं अगदी स्वतःच्या जीवाच्या रिस्कवर पूर्ण करून दाखवतील. आणि लीड बाय एक्झाम्पल म्हणतो तो प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. पण इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे यांचं बोलणं. यांचं बोलणं थोडंसं तिखट असू शकतं किंवा तुम्हाला लागणारं असू शकतं. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, कारण माणूस हा शब्दाने जास्त दुखावला जातो तुमच्या कर्मापेक्षा. ही गोष्ट यांनी थोडीशी लक्षात घेतली पाहिजे. आणि लहानपणापासून मग ती स्त्री असो किंवा पुरुष यांच्यावरती होणारे संस्कार, यांना मिळणारी संगत ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण संगतीचा परिणाम यांच्या अगदी खोलवर जातो. आणि बालपणी होणारी जे संस्काराची संगत आहेत ती यांच्या मनावरती अगदी जबरदस्त मोठे जे निशाण आहेत ते सोडून जातात. त्यामुळे यांचं बालपण थोडंसं जपणं गरजेचं राहील. जर का यांचं बालपण जपलं गेलं किंवा यांच्या ते उत्तम संस्कार झाले किंवा यांच्या आयुष्यात चांगला गुरु कोणी असेल किंवा मेंटर कोणी असेल तर मात्र ह्या व्यक्ती अत्यंत पुढे जातात. कारण यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती, बुद्धीचा जो आवाका असतो हा जबरदस्त असतो. ते इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये तुम्हाला जाणवणार नाही. मात्र त्याला नीट किंवा व्यवस्थित असा मार्ग मिळणं गरजेचं आहे. कारण ऊर्जेने ओतप्रोत असं शारीरिक, मानसिक, बौद्धिक ऊर्जा ही प्रचंड असते, ही जबरदस्त असते. त्याला जर का योग्य मार्ग मिळाला तर मात्र ह्यांचा हात कुणीही धरणार नाही किंवा ह्यांच्या इव्हन कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा कोणी उतरणार नाही. अशा प्रकारची ही माणसं असतात. परंतु मोकळे असतात, बिनधास्त असतात. हा प्रकार मात्र यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतोय. एकंदरीत सांगायचं झालं तर ह्या ज्या व्यक्ती असतात त्या जबरदस्त. पुढे आणखीन एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे ती म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये यांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण बऱ्याच वेळा ह्या ज्या व्यक्ती असतात यांचे कार्यक्षेत्र कायम बदलत असतात. म्हणजे कुठेही स्थिर राहणं किंवा शांत राहणं किंवा वाट बघत बसणं हा प्रकार यांच्यामध्ये नसतो. आणि त्यामुळेच
जीवनामध्ये बरेचसे कार्यक्षेत्र हे बदलतात आणि त्याचा त्रासही त्यांना होतो. होतं काय, की मग जीवनामध्ये सेटल होण्याचा भाग थोडासा कमी असतो. कुठल्याही एका कार्यक्षेत्रामध्ये गेले तर त्यामध्ये पूर्णपणे स्थावरता येणं, त्याच्यासाठी वाट बघायला लागणं, हा भाग त्यांच्यामध्ये कमीच. कारण बुद्धीचा आवाकच एवढा जबरदस्त असतो, की त्यांना दुसरी जी क्षेत्र असतात ते खुणावत असतात. इथे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे जे वडील असतात त्यांच्याशी न जमणं, न पटणं किंवा पित्याचं सुख कमी मिळणं, हा भागही यांच्यामध्ये दिसून येतो. पाठीचे आणि पोटाचे त्रास, खास करून स्त्रियांच्या संदर्भात इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे गर्भधारणेच्या वेळी किंवा डिलिव्हरीच्या वेळी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. डिलिव्हरीच्या संदर्भातले त्रास स्त्रियांना होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. पुरुषांच्या बाबतीत मगाशी सांगितल्याप्रमाणे की वडिलांबरोबर किंवा पित्याबरोबर न जमणं, न पडणं किंवा कार्यक्षेत्र बदलत जाणं, ह्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक राहील. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधी नक्की येतील आणि त्यावरती तुम्ही काम करू शकता. तुम्हाला योग्य त्या संधी तुम्ही घेऊ शकता. आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होईल. तर मित्रांनो, हे होतं 13 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं आणि येणारं वर्ष नेमकं कसं राहील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.